महाड नगर परिषदेतल्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी फरार असलेला मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आज महाड पोलिसांसमोर हजर राहणार आहे। दरम्यान या प्रकरणात आज पुन्हा सुनावणी होतीये। गोगावले यांचा मुलगा आज सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होण्यापूर्वी आत्मसमर्पण करेल असं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले। महाडमध्ये या राड्याच्या प्रकरणात काल सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत। कॅबिनेट मंत्र्यांचा मुलगा फरार असल्याने थेट मुख्यमंत्र्यांवर मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। अजूनही आरोपी कसे सापडत नाही अशी नोटीसही बजावण्यात आली आहे। महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावले समर्थकांमध्ये जोरदार राडा झालेला होता आणि यानंतर वाहनांची तोडफोड झालेली होती, एकमेकांवर हल्लेही झाले होते आणि याच प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या परस्पर विरोधी कारवाया करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे आज गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आत्मसमर्पण करतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अत्यंत चुकीची चर्चा तर या प्रकरणी हायकोर्टाने सरकारवर कसे ताशेरे ओढलेले आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार असताना मुख्यमंत्री एवढे हतबल आहेत की त्यांना काहीही करता येत नाही। सरकार कुणालाही 24 तासात अटक करू शकते। जेव्हा अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात। अद्याप भरत गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही? मुलगा बेपत्ता असल्याबद्दल गोगावलेंचा देखील जबाब नोंदवा। गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात असतात पण पोलिसांना सापडत नाहीत असा सवालही हायकोर्टाने उपस्थित केलाय आणि तरीही मंत्री मात्र खुशाल मंत्रिमंडळात बसतात असाही सवाल हायकोर्टाने उपस्थित केलाय। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही असाही संतप्त सवाल करत हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत। तर या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। अत्यंत चुकीची चर्चा चालू आहे। विकास गोगावलेंचं वाढलेलं प्रस्थ आणि आदरणीय नामदार भरत गोगावलेंना उगाच बदनाम करण्याचा हे षडयंत्र चालू आहे। परंतु या ठिकाणी मी सांगेन भरत शेठ गोगावलेंचा पुत्र विकास गोगावले आहे आणि कुठेतरी बदनाम करायचं आणि कुठेतरी त्यांना सारखं त्यांना हे करायचं, टॉर्चर करायचं हे अत्यंत चुकीचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत आहेत आणि केवळ भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यामध्ये वाढणारं प्रस्थ हे त्यांना कुठेतरी खूपच असल्यामुळे ही अत्यंत चुकीची प्रक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।